चला तर मग फर्स्ट वर्ड बघूया राधे. फर्स्ट वर्ड इज सिम्युलेट. सिम्युलेट म्हणजे काय राधे? सिम्युलेट मीन्स टू कॉपी. टू कॉपी म्हणजे कसं, एखादी गोष्ट जशी आहे तशाला तशी दुसरी गोष्ट बनवायचा प्रयत्न करणे, पण ती गोष्ट ओरिजिनल राहणार आहे का? नाही, ती कॉपी केलेली आहे. ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आपण मुली बघ मोत्याची माळ घालतात बऱ्याचदा, तर दुकानामध्ये सिम्युलेटेड पर्ल्स भेटतात. सिम्युलेटेड म्हणजे ते ओरिजिनल त्या शिंपल्यामधून आलेले मोती नाही आहेत, ते सिंथेटिक आहेत, त्यांना म्हणतात सिम्युलेटेड पर्ल्स. म्हणजे हे काय जेन्युन नाहीत. जेन्युन म्हणजे काय ओरिजिनल, पण हे काय कॉपी केलेले आहेत. सिम्युलेट म्हणजे काय? कॉपी करणे, त्याच्यासारखं बनवणे. आता दुसरा शब्द बघूया, डिससिम्युलेट. आता मी तुला काय सांगितलं की ज्याच्या मागे DIS लागते त्याच्या विरुद्धार्थी शब्द जवळपास बनतो. तर सिम्युलेटच्या विरुद्धार्थी थोडाफार डिससिम्युलेट. डिससिम्युलेट म्हणजे काय असतं की ह्याच्यात कॉपी करत नाही आपण. कॉपीमध्ये काय होतं की जी गोष्ट आहे त्या तशीच गोष्ट आपण करतो, त्याला कॉपी म्हणतात. डिससिम्युलेटमध्ये काय होतं की एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जर समजा हॅपीनेस आहे, तो वरून काय दाखवतो? सॅडनेस. समजून घ्या तो सॅड आहे, तर मनामध्ये काय दाखवतो? मनामध्ये सॅड आहे तर हॅपीनेस. म्हणजे जी फिलिंग आहे ती दाखवत नाही. अशा वेळेला तिथे शब्द काय वापरायचा? डिससिम्युलेट. फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा शाळेत मार खाऊन आला तर तो दुःखी असतो, पण त्याला दाखवायचं जर नाही घरी की मी मार खाऊन आलो, तर तो घरी कसा राहील? खुशी दाखवल. तर इथे काय वापरणार आपण? डिससिम्युलेट वर्ड. तिसरा शब्द आहे डिसेंबल. डिसेंबल म्हणजे काय राहते की प्रिटेंड इग्नोरन्स ऑफ फॅक्ट्स. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला माहिती आहे, पण तो असं दाखवतो की मला माहीतच नाही. फॉर एक्झाम्पल, आता समजून घे, कोमलात्या आणि गार्गी येणार आहेत. मला जर तुला सरप्राईज द्यायचा असेल तर मी राधेला काहीही सांगणार नाही. मी असं दाखवेन की मला माहीतच नाही कोमलात्या आणि गार्गी येणार आहेत ते, आणि ते जेव्हा येतील तेव्हा मी पण सरप्राईज होऊन असं दाखवेन, आली तू, पण मी इथे काय करत आहे? आय एम डिसेंबलिंग. आय वॉज नोईंग द फॅक्ट दॅट कोमलात्या अँड गार्गी आर कमिंग, बट आय एम प्रिटेंडिंग ॲज इफ आय डोंट नो. तर तशा अवस्थेत कोणता शब्द वापरायचा? डिसेंबल. आता दुसरा शब्द इंटिमेशन. इंटिमेशन म्हणजे एखाद्याला हिंट देणे, पूर्वकल्पना देणे, सूचना देणे, त्याच्यासाठी शब्द आहे इंटिमेशन. बऱ्याचदा इंटिमेशन हे डायरेक्टली देत नाही, हिंट देऊन सांगतात. मग फॉर एक्झाम्पल, मी तुला आज संध्याकाळी एक सरप्राईज देणार आहे असं सांगून मी तुला काय केलं? आय हॅव इंटिमेटेड यू. आणि मग संध्याकाळी मी समजून घे तुला समोसा खाऊ घातला. तर मी तुला सकाळीच हिंट दिली होती, त्याला काय म्हणायचं? पप्पू हॅज इंटिमेटेड मी इन द मॉर्निंग इटसेल्फ अबाउट द सरप्राईज. त्याच्यानंतर ॲलिव्हिएट. ॲलिव्हिएट हा शब्द राधे बेटा लिवाईस या शब्दापासून बनला आहे. लिवाईस LEVIS ह्याच्यापासून बनलेले 3 शब्द आहेत. 5वा, 6वा, 7वा या प्रत्येक शब्दामध्ये बघ LEVI हा आलेला आहे. मी तो अंडरलाईन केला या पानावर. LEVI. LEVI म्हणजे काय? लाईट. लाईट म्हणजे काय? हलका होणे, म्हणजे जड नसणे. इट्स नॉट हेवी, हलकं होणे. आता बऱ्याचदा ॲलिव्हिएट म्हणजे काय? ॲलिव्हिएट म्हणजे सूद, एखादी गोष्टीची तीव्रता कमी करणे. आता समजून घे, एखाद्या जागी जर पोळलं तर तिथं थंड असं आपण असं करतो किंवा विको क्रीम लावतो, त्याच्यामुळे ती जखम काय होते? कमी होते, त्या जखमेची तीव्रता कमी होते. तर ह्याच्यात ओरिजिनल शब्द काय? लिवाईस. लिवाईस म्हणजे टू बिकम लाईट. तर ॲलिव्हिएट म्हणजे पण काय? टू बिकम लेस स्ट्रॉंग. आणि याच्यासाठी समानार्थी शब्द आहे सूद. एखाद्या गोष्टीची तीव्रता कमी करणे म्हणजे ॲलिव्हिएट. एखादी जखम, त्रास, पेन याची तीव्रता कमी करण्यासाठी शब्द आहे ॲलिव्हिएट. आता नंतरचा शब्द आहे लेविटेशन. तू जादूचा खेळ बघला असेल, एखाद्या मुलाला तो हवेमध्ये वर करतो, त्याला म्हणायचं लेविटेशन. लेविटेट करणे म्हणजे एखाद्याला हवेत तरंगवणे. आता ह्याचा आणि लिवाईसची काय शब्द आहे? लिवाईस म्हणजे हलका, आणि जी गोष्ट हलकी असते ती वर आकाशात. धूळ हलकी असते, वर जाते. फुग्यामधली हवा बाहेरच्या हवेपेक्षा हलकी असते म्हणून फुगा वर आकाशात जातो. तसंच लेविटेशन. लेविटेशन म्हणजे वर जाणे, तरंगवणे. नंतरचा शब्द आहे लेविटी. आता लेविटीमध्ये पण हलकेपणा आहे, म्हणजे आपण लाईट डिस्कशन म्हणतो बघ, म्हणजे कॅज्युअल डिस्कशन. पण जर समजा सिरियसनेस नाही, त्या बोलण्यामध्ये सिरियसनेस नाही असं संभाषण म्हणजे लेविटी. तू एक गोष्ट लक्षात घे, जर आपण एखाद्याच्या अंतिम विधीमध्ये गेलं किंवा एखाद्या मंदिरात गेलं तर तिथं हसी मजाक करतो का आपण? नाही, तिथे लेविटी नसते. लेविटी म्हणजे हसी मजाक, हलका फुलका डिस्कशन. त्याच्यानंतर मायझर या शब्दापासून एक बनलेला शब्द आला आहे कोमिजरेट. 8वा शब्द आहे.
कोमिजरेट, त्याच्यामध्ये बघ MISER दडलेला आहे. मायझर म्हणजे काय, अनहॅपी. मिझरी म्हणजे काय, दयनीय अवस्था असं. तर मग कोमिजरेट म्हणजे काय, एखाद्याला आपण सांत्वन करणे, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणे, सिंपती देणे त्यांना, त्याच्यासाठी शब्द आहे कोमिजरेट. आता 3 शब्द आहेत ते दुविधा अवस्थेबद्दल 3 शब्द आहेत. वॅसिलेट, ऑसिलेट, ॲम्बिव्हॅलन्स. आता वॅसिलेट म्हणजे काय, मनामधली द्विधा अवस्था. शाळेला जाऊ की नको, अभ्यास करू की नको, खेळायला जाऊ की नको, मोठू पतलू बघू की नको, अशा 2 थॉट्स जे मनामध्ये असतात की आपण निर्णय घेऊ शकत नाही. उद्या परीक्षा आहे, अभ्यास केला पाहिजे, पण मनवाला वाटते की मोठू पतलू बघावं. दोन्ही फिलिंग ॲट द सेम टाईम मनामध्ये आहेत, कॉन्ट्ररी, ते बी विरोधी फिलिंग आहेत. तर तशा वेळी मनाच्या अवस्थेसाठी शब्द आहे वॅसिलेट. 9वा शब्द VACILLATE. वॅसिलेट म्हणजे कॉन्ट्ररी फिलिंग्स, मनामधले विरोधाभासी विचार. ऑसिलेट म्हणजे काय, असं जे पेंडुलम एखादा बॉल इकडून तिकडं फिरतं बघ, त्याला म्हणायचं ऑसिलेशन. असं जे पेंडुलम बॉल इकडून तिकडं फिरतं की नाही, त्याच्यासाठी शब्द आहे ऑसिलेट. आता ॲम्बी हा शब्द आपण अगोदर पण पाहिलेला आहे. इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट, ॲम्बिवर्ट. ॲम्बिवर्ट म्हणजे काय, त्याचे थॉट्स जे आहेत इनवर्ड आउटवर्ड, म्हणजे तो कधी इंट्रोवर्ट असतो तर कधी एक्स्ट्रोवर्ट असतो. ओळखीच्या ठिकाणी जसा राधे, ओळखीच्या ठिकाणी कसा आहे, एक्स्ट्रोवर्ट आहे, अनोळखी ठिकाणी कसा आहे, इंट्रोवर्ट आहे. तसंच ॲम्बिव्हॅलन्स म्हणजे काय, ॲम्बिव्हॅलन्स म्हणजे मनाची द्विधा अवस्था. वॅसिलेटमध्ये काय की तो निर्णय घेऊ शकत नाही. वॅसिलेटमध्ये काय, निर्णय घेऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल TV बघायचा आहे पण अभ्यास करायचा असल्यामुळे तो निर्णय घेऊ शकत नाही. ॲम्बिव्हॅलन्स म्हणजे विरोधाभासी सिच्युएशन. एखाद्या व्यक्तीबद्दल विचारलं की हा तुझा चांगला मित्र आहे का, मग तुझ्या मनामध्ये कन्फ्युजन येतं. हा माझा चांगला मित्र वाटतो, पण तो कधी कधी माझ्याशी भांडतो, पण ॲट द सेम टाईम मला गरज पडली तर पेन्सिल पण देतो, पण कधी कधी माझ्या शर्टावर रेगा पण ओढतो. म्हणजे असे जे दोन्ही प्रकारचे त्याचे गुण असल्यामुळं तू निर्णय घेऊ शकत नाहीस की तो चांगला आहे की वाईट आहे. तर तशा परिस्थितीमध्ये काय म्हणायचं, ॲम्बिव्हॅलन्स. आणि ॲम्बी जिथंही असतं, ॲम्बीचा अर्थ बोथ. जसं ॲम्बिवर्ट म्हणजे इट इज इंट्रोवर्ट ॲज वेल ॲज एक्स्ट्रोवर्ट. समटाईम्स इंट्रोवर्ट, समटाईम्स एक्स्ट्रोवर्ट. फॉर दॅट पर्सन वी कॉल ॲम्बिवर्ट. तसंच ॲम्बिव्हॅलन्स सिच्युएशन इज कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन ऑफ माइंड. वॅसिलेट आणि ॲम्बिव्हॅलन्समध्ये काय फरक आहे, वॅसिलेट म्हणजे एखादा निर्णय घ्यायचा आहे, तिथे नेसेसरी नाही की मनात द्विधा अवस्था असू शकते, म्हणजे विरोधी विचार असू शकतीलच असं नाही. समजून घे, गावाला एखाद्या मी जाऊ की नको, मी निर्णय घेऊ शकत नाही आहे, अशा वेळेला म्हणायचं वॅसिलेट. त्याच्यासाठी मी एखाद्या निर्णयापर्यंत न पोचण्याची जी अवस्था असते त्याला म्हणायचं वॅसिलेशन. आणि एक वाक्य लक्षात घे, ॲम्बिव्हॅलंट सिच्युएशन ऑफ माइंड म्हणजे कॉन्ट्ररी, विरोधाभासी विचाराची जी अवस्था असते मनाची, त्याच्यामुळे one can be in a situation of vacillation. एखाद्याच्या मनामध्ये द्विधा अवस्था असेल तर तो निर्णय घेऊ शकतो का, नाही. म्हणून ॲम्बिव्हॅलंट सिच्युएशन ऑफ माइंड कॅन वॅसिलेट पीपल. तर असे हे 11 शब्द होते राधे. 11 शब्द पहिल्यांदा 10-10 वेळेला लिहायचे आणि प्रत्येकाचा अर्थ समजून घ्यायचा या व्हिडिओच्या माध्यमातून.